सांगली पावसाचा हाहाकार. बळीराजाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वप्नील कुंजीर यांची पाहणी. सांगली जिल्ह्यातील पलूस तासगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश निरीक्षक स्वप्नील कुंजीर पाटील यांना मिळताच त्यांनी तात्काळ सांगली जिल्ह्यातील पलूस व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावरती भेट देऊन शेतकऱ्यांना आसमानी संकटातून सावरण्यासाठी धीर दिला व शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी यांना तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा त्यांच्या समोर मांडत द्राक्षबाग, ऊस, केळी, टोमॅटो तसेच इतर नुकसानग्रस्त पिकांचे शासनामार्फत पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी शिवसेनेकडून पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी युवासेना जिल्हा संघटक विनायक गोंदी, तासगाव शहर प्रमुख प्रमोद सावंत, नागाव ग्रामपंचायत सरपंच कुमारी मेघाताई मलमे, उपसरपंच रितेश शिंदे, तासगाव तालुका माजी पंचायत उपसभापती माननीय शिवाजीराव पाटील, हभप संजय पाटील महाराज, उपतालुका प्रमुख पुरण मलमे आदी पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव, पलूस या भागामध्ये 3 दिवसापूर्वी प्रचंड गारपीट झाली आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचा ऊस असेल, भाजीपाला असेल आणि द्राक्षाची बाग असेल विशेषतः त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आणि शासन दरबारी अजून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाहीये. काल आम्ही आदरणीय उद्धव साहेबांच्या आदेशानुसार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी असणारे शासन प्रशासन अतिशय हलगर्जीपणे राहत आहे. कुठल्याही परिस्थिती पंचनामे आज कार्य झालेले नाही. कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका शासनाच्या वतीने हेक्टरी किती मदत दिली जाईल हेही जाहीर केलेलं नाही. त्याच्यामुळे आमचं त्या ठिकाणी असणाऱ्या तहसीलदारांना, तालुका कृषी अधिकाऱ्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे, कृपया आपण त्या ठिकाणी तात्काळ आदेश द्या आणि नुसतं आदेश देऊ नका तर शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी पैसे द्या. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सांगली